नमस्कार मित्रांनो, तर श्री साई हनुमान सेवा मंडळ शिरगाव दरवर्षीप्रमाणे यंदाही पदयात्रा पालखी सोहळा आपल्या शिरगाव गावातून शिर्डी या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ होत आहे. चला आता तिकडे जाऊया आणि आपण पालखी सोहळा बघूया. चला आहे शिरगावच्या हनुमान मंदिरात. चला आतमध्ये जाऊया.
तुला खांद्यावर घेईल तुला पालखीत मिरवेला तुला खांद्यावर घेईल तुला पालखीत मिरवेला तुला खांद्यावर घेईल तुला पालखीत मिरवेला साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल 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 पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं पायी चालत नेलं या स्वतःच्या बुरीवाल्यानं पायी चालत नेला या सदा सबुरीवाल्यानं पायी चालत नेलं या स्वतःच्या बुरीवाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तर काय आता आमच्या इकडे पालखी येणार आहे तुम्ही बघू शकता सर्व आपले सेवेकरी काही भक्त सर्व आमच्या गावातले इकडे सगळे आहेत चाय बी समोसा पण सर्व वाटायला साई बाबा मी आणि बघा आपल्या गावातले आमचे मुलं आले आहेत. शिर्डीपर्यंत. अरे इकडे या. आणि डायरेक्ट तिकडून काय गेली शॉर्टकट मारला एकटा झालेला आहे. तर काय तुम्ही बघू शकता त्यांनी केवढी चॉकलेट भरायला लावलेत काका शिर्डी पोहोचून आरती यायला पाहिजे का काय पूर्ण पोरांना द्यायला लागतात तिकडे रस्त्यामध्ये त्याच्यामुळे इकडून घेऊन चाललो बाकी आखी बॅग दाखव ना सोय करतोय शिर्डी पोचेपर्यंत बॅग दाखव बॅग दाखव बॅग दाखव एवढीच आहे एवढीच आहे माझ्या मित्राची सोय करतोय पार्लेजी मिठा दाखव पहिला बंधू आमचे चालत चाललेले आहेत चालत चालता चालता खूप थकतील भूक लागेल चॉकलेट चॉकलेट दिली भरले कशा कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल 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 तर गाईज आता मी आलेलो आहे कुंभारवाड्या पुढे पालखी सोबत आता आम्ही जाणार चांदी सोबत आपला भाऊ शेवटपर्यंत जाणार शिर्डीला आणि गाईज तुम्ही बघू शकता इकडे बघा आपल्याला काय दिसलं आहे म्हणजे माणूस एवढा मतलबी झालाय का देवाला पण काम झालं का फेकून देतो तुम्ही बघू शकता किती घाण इकडे पडलेले आहे आणि तरी पण गणपती बाप्पांना यांनी असं टाकलेलं आहे तर गाईज आता इकडे साईडला पाणी पण आहे आता आपण या बाप्पाला नेऊन पाण्यामध्ये त्यांना विसर्जित करू चांगल्या पद्धतीने घे पकड मंदिरात चिट्टे तोडलेली आहे वाटते मूर्ती. गाईज तुम्ही बघू शकता एवढी घाण अवस्था आपल्या देवाची केलेली आहे या लोकांनी जर तुम्ही देवाचा पण असा यूज करता तर माणूस काय चीज आहे काय बोलणार लोकांना आता इकडे थोडा पाऊस आहे त्या पाण्याला पण चांगल्या पद्धतीने बाप्पांना विसर्जित करूया कुठून क्रेझी मधून घेतले क्रेझी मधून नाही आम्ही तिला मार्क दिली पाहिजे दिली
तुला तुला मला 450 तिथे घेऊन टाप टेक. अरे गणपती बाप्पा काय एवढी वाईट अवस्था झाली आपल्या देवी देवतांच्या लोकांनी केलेली आहे. ती मूर्ती जेव्हा घरात बसवता तेव्हा एवढी कदर करतात, त्या मूर्तीची प्रार्थना करतात, देवाकडे काय काय मागता, तर देवाला तुम्ही लास्टपर्यंत जपा पण ना. काय बोलणार? कचऱ्यात नाही टाकायचं. कचऱ्यात नको टाकू देवाला. तुम्ही कुठेतरी चांगल्या पद्धतीने विसर्जन करा, जेणेकरून आपल्या देवी देवतांचा अपमान नाही होणार. धन्यवाद. चला तर काय आता आम्ही मांडवीला पोहोचलाय पोलीस चौक्याजवळ आणि आपला पहिला हॉल पारोलला आहे. तिथपर्यंत आता आपण जाणार आहे. आणि इकडे लागली आहे ट्रॉफिक बघू शकता. इकडे माणसांना चालायला पण जागा नाही मिळत. आता आम्ही पोहोचले आहेत आपल्या पहिल्या हॉल्टवर पारोलला. चला मध्ये जाऊया. आणि तुम्ही बघू शकता इकडे टॅम्पो वगैरे सगळी माणसं इकडे आलेली आहेत. इकडे सर्व आलेत आणि आता लागले जेवायला. आणि आता पण आम्ही पण जातो जेवण घ्यायला. जेवण घेऊन तुम्हाला भेटतो. चला मी घेतले जेवण सर्वांनी. आता आम्ही बसतो जेवायला इकडे ट्रॅक्टर. या जेवायला गाईस. चला तर गाईस पालखी आता पहिल्या हॉल्टवर पोहोचलेली आणि आता सर्वांचं जेवण वगैरे करून पालख्याच्या पुढे जाणार आहे. आपण ब्लॉग इकडे एंड करतो. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला.